Okay. Again, good afternoon to all of you. Guys, from last lecture, we was discuss about the various physico-chemical properties. Okay. Now from here, means we can say that the physico-chemical properties like just see. Okay, physico-chemical properties of reformulations like solubility, ionization constant, we can also call it pk and the pkb, then melting point, then solid state properties, then partition coefficient. Okay, but from last lecture we was all only discussed up to the solid state properties. Okay, so hope you understand this particular properties very well, that is solubility, ionization, and the melting point and solid state property, in which we was already discussed about the polymorphism, pseudopolymorphism, okay, and the isomorphous crystals. Okay, now from here guys, we are going to start our next physico-chemical property in the same chapter of preformulations, that is partition coefficient. Okay, so before going to understand the theoretical part, whatever the theory which is given in partition coefficient, just try to understand, just try to clear your concepts regarding to partition coefficient. Okay, म्हणजेच पार्टिशन कोएफिशियंट इन सिम्पली काय ते मी तुम्हाला सांगून देतो. तर थेरी तो तिथे दिलेली आहे, ते तुम्हाला तेच सांगणार आहे. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. Guys, partition coefficient means what? Actually this particular topic you was already completed in your B pharmacy, and you was already done the practical of the same. Okay, in physical pharmacy. Okay, partition coefficient आपण काय करायचो रे प्रॅक्टिकलमध्ये, पार्टिशन कोएफिशियंटच्या प्रॅक्टिकलमध्ये जस्ट वी हॅव टू टेक अ सेपरेटिंग फनेल. ओके, सेपरेटिंग फनेल आपण घ्यायचो. ओके, तिथे आपण ॲड करायचो वॉटर अँड देन द क्लोरोफॉर्म और एनी ऑर्गॅनिक सॉल्वंट वी कॅन से दॅट. ओके, ॲड करून मग आपण तिथे ड्रग ॲड करायचो. ड्रग ॲड केल्यानंतर आपण त्याला शेक करायचो फॉर द हाफ एन अवर्स और 15 मिनिट्स लाईकवाईज. ओके, जसं प्रोसिजरमध्ये दिलेलं राहतं तेव्हा तसं. मग केल्यानंतर काय करायचं, ते सेपरेटिंग फनेलला जस्ट टेक ॲट अ साइड फॉर फ्यू मिनिट्स. ओके, फॉर सेपरेशन्स ऑफ द लेयर्स ऑफ वॉटर्स अँड द ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. आफ्टर सेपरेशन्स ऑफ लेयर्स ऑफ वॉटर अँड द ऑर्गॅनिक सॉल्वंट आपण काय करायचो, त्याला मीन्स जे काही आपली सेपरेटिंग फनेल आहे त्याच्यामधून ऑइल सेपरेट करायचं आणि वॉटर सेपरेट करायचं. केल्यानंतर मग आपण डिटरमाइन करायचो की वॉट एव्हर द ड्रग वी हॅव टू ॲड, जे काही आपण ड्रग ॲड केलेलं आहे तिथे, तर ते ड्रग वॉटरमध्ये किती आहे आणि ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये किती सोल्युबल आहे. ओके, हे आपलं प्रॅक्टिकल होतं. आता हे प्रॅक्टिकलमध्ये कन्क्लुजन काय आलं, काय कन्क्लुजन आलं आपला, कन्क्लुजन हे आलं की व्हेनेवर वी कन्सिडर्स अ आयडियल ड्रग मटेरियल. ओके, आयडियल ड्रग मटेरियल, देन आयडियल ड्रग मटेरियल हॅव्हिंग द स्पेसिफिक पार्टिशन कोएफिशियंट मीन्स द ड्रग विच इज 50% सोल्युबल इन वॉटर अँड द ड्रग विच इज 50% सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ओके, वी कॅन से दॅट दिस इज द आयडियल ड्रग. ओके, बिकॉज का रे असं, बिकॉज व्हेनेवर वी कन्सिडर एनी टॅबलेट्स, देन फॉर डिझोल्युशन्स ऑफ टॅबलेट्स. ओके, आपण टॅबलेट घेतो ते कुठे जातो, स्टमकमध्ये जातो. ऑब्वियसली स्टमकमध्ये जातो. स्टमकमध्ये गेल्यानंतर काय होतं गाईस, की जे काही टॅबलेट्स स्टमकमध्ये आपला वॉटर कंटेंट राहतो, वी नो व्हेरी वेल स्टमक कन्सिस्टिंग ऑफ वॉटर, देन दिस पर्टिक्युलर टॅबलेट्स इज कम इन अ कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर, इट स्टार्ट टू गेट डिसइंटिग्रेट. ओके, बट हाऊ इट डिसइंटिग्रेट, व्हेन इट डिसइंटिग्रेट, जेव्हा तो ड्रग तो टॅबलेट्समध्ये वॉटर सोल्युबिलिटी असेल तेव्हाच. ओके, इफ इट इज वॉटर इनसोल्युबल देन ते डिसइंटिग्रेट होणार नाही. चला, डिसइंटिग्रेट झाला पण ते डिझॉल्व होणार नाही. वाय? बिकॉज ऑफ फॉर देअर डिझोल्युशन वॉटर सोल्युबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, आता हे वॉटर सोल्युबिलिटी, आपलं जे काही ड्रग आहे वॉटर जर सोल्युबल असेल तर आपलं ड्रग काय होईल, आपण टॅबलेट घेईल ते डिसइंटिग्रेट होईल आणि डिझॉल्व होऊन जाईल स्टमकमध्ये. ओके, बट ते आता डिझॉल्व झाले, सोल्युशनमध्ये कन्वर्ट झाला, पण कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपल्याला तो जे काही ड्रग आहे आपला तो ड्रग आपल्याला स्टमकमध्ये नाही पाहिजे ना, आपल्याला कुठे पाहिजे, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये. तर तिथे ते काय करेल, तिथून ते आपली जे काही सेल मेम्ब्रेन्स आहे ते क्रॉस करेल. आणि सेल मेम्ब्रेन क्रॉस करण्यासाठी गाईज इट रिक्वायर्ड अ लिपिड सोल्युबिलिटी or the lipophilic drug. Why it required the lipophilic drug? Because of our cell membrane is mainly made up by the lipid material. Then and then only, means if our drug having a lipid soluble, then and then only the drug are responsible to cross that particular
cross that particular cell membrane, otherwise not. Okay, so that's why for study of that particular solubility of drug, we can say that simply it is a partition coefficient. ओके, म्हणजे पार्टिशन कोएफिशियंटने आपल्याला कळतो की आपला ड्रग वॉटरमध्ये किती सोल्युबल आहे आणि ऑइलमध्ये म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये किती सोल्युबल आहे. आणि तो जर लिपिड सोल्युबल पण राहिला आणि वॉटर सोल्युबल पण राहिला म्हणजेच त्याचे कॉम्बिनेशन, देन अँड देन ओनली वी कॅन से दॅट की इट इज द this is a ideal drug for producing the pharmacological effect, we can say that. Okay, so these are the concepts of partition coefficient. Okay, so just see here guys, lipid solubility of the drug is an important factor in the assessments of its absorption potential because of GI membrane are largely lipoidal in nature. Just see here. ओके, म्हणजे लिपिड सोल्युबिलिटी ड्रगची खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? कारण की आपलं जे काही जी आय मेम्ब्रेन आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेन्स आहे, दॅट इज मेनली मेड अप बाय द लिपॉइडल इन नेचर और विच इज मेनली मेड अप बाय द लिपिड इन मटेरियल. Okay, so this lipid solubility can be obtained by determining how the drug substance distributes itself between the water and immiscible organic solvent. Just see. Okay, how the drug is miscible with the water and immiscible organic solvent. This refer to the partition coefficient. Okay, आपण याला म्हणतात partition coefficient. Okay, okay, so these are simply the way of partition coefficient guys. Okay, now the applications of partition coefficient means solubility both in aqueous and in the mixed सॉल्वंट. ओके, ज्या आपण बघितलं काय ॲप्लिकेशन्स आहे की आपलं ड्रग ज्या पार्टिशन कोएफिशियंट व्यवस्थित फॉलो केलं म्हणजेच काय की त्याची जे काही सोल्युबिलिटी आहे ते ॲक्वियसमध्ये पण आहे, मिक्स सॉल्वंटमध्ये पण आहे. देन द ड्रग ॲब्सॉर्प्शन इन विवो, वी नो व्हेरी वेल. ओके, ड्रग ॲब्सॉर्ब कधी होईल? जेव्हा त्याची सोल्युबिलिटी लिपिडमध्ये असेल. ओके, तेव्हाच ते जी आय मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन क्रॉस करणार अँड देन इट इज अवेलेबल इन द सिस्टमिक सर्क्युलेशन. देन पार्टिशन क्रोमॅटोग्राफी इन मेकिंग अ चॉईस ऑफ द कॉलम लाईक HPLC, TLC and the choice of mobile phase eluent. ओके, म्हणजे आपण मोबाईल फेस पण आपण चॉईसच्या ठेवू शकतो. इट इज नॉट कंपल्सरी दॅट की आपण मोबाईल फेस ठेवतोय ते याच्या कसला वॉटरच्या किंवा ऑर्गॅनिक सॉल्वंटच्या, बिकॉज ऑफ इफ इट इज हॅव्हिंग अन कम्प्लीट पार्टिशन कोएफिशियंट देन नो नीड टू सिलेक्ट द सॉल्वंट. ओके, आपण ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये पण टाकू शकतो किंवा क्रोमॅटोग्राफी ऑर्गॅनिक सॉल्वंटने पण आणि मोबाईल वॉटरने पण आपण करू शकतो. वी कॅन से दॅट. ओके, so hope you understand the partition coefficient. Now the next one, that is surface characteristics. Next physicochemical property like surface characteristic. आता surface characteristics म्हणजेच काय? ओके, ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सरफेस कॅरेक्टर आपल्यासाठी इन द सेन्स आपले ड्रगची फिजिकोकेमिकल केमिकल प्रॉपर्टी अंडरस्टँड करण्यासाठी. कसं आहे रे, कारण की आपण बघितलं आता बघा इथे सरफेस प्रॉपर्टीमध्ये दिलेलं आहे, दॅट इज पार्टिकल साईज अँड सरफेस एरिया. okay, particle size and surface area. okay, आता particle size, how the particle size affect for drug absorption and how the surface area affect for the drug absorption, you know very well guys, because you are an M.Pharm student, then you was already done your B Pharmacy. okay, then you know very well the effect of particle size and effect of surface area likewise. So now from this particular point in physicochemical property we are going to discuss these both things one by one. Okay, so just see guys, particle size. Okay, our general concept is what the sizes of the particle available in the different types like very coarse, then coarse, moderately coarse, fine and very fine. We know very well here आपले particle sizes है. Okay, so just see here, very coarse, coarse, moderately coarse, fine and very fine. Okay, these all the particle sizes there, but what is the effect of this particular particle sizes on drug absorption? ते पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी की जर आपला ड्रग व्हेरी कोर्स राहिला तर त्याच्यावर ॲब्सॉर्प्शनचा काय परिणाम होतो? वी नो व्हेरी वेल. इफ द पार्टिकल आर कोर्स इन नेचर, व्हेरी कोर्स इन नेचर, देन इट लीड टू क्रिएट अ प्रॉब्लम इन द ॲब्सॉर्प्शन इन द डिझोल्युशन. if it is coarse in nature, it's also lead to create a problem, but it is less than that of the very coarse. And then moderately coarse, then it is also lead to create a problem during the absorption and the resolution, but less than that of the very coarse and the coarse. And the fine, we know very well, if we are converted our drug in the fine particle, then it lead to increase the surface area, okay, and it also responsible to increase the absorption, increase the dissolution. And very fine, it is very important things.
Okay, and it is very means we can say that suitable for rapid onset of action because of the particle size is very fine in nature. Then it lead to get absorbed rapidly, come in a systemic circulation rapidly, and it lead to produce an effect. Okay, so means our means concept is what, okay, if the particle size is decreases, then the rate of dissolution is also increases and the rate of absorption is also increases. Okay, आपल्याला माहिती आहे, आपण जर एक घेतला मोठा पार्टिकल, जसं आपण मीठ कन्सिडर करू, साल्टचे आपल्याकडे दोन प्रकार येतो. एक मोठी साल्ट पण येते, मोठा क्रिस्टल, आणि एक एकदम फाईन साल्ट पण येते. ओके, ते छोटे छोटे क्रिस्टल्स राहतात ते. तर आपण जर आपल्याला जर ते त्याच्या साखरला साल्टला जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं असेल तर आपण कोणती साल्ट घेतो गाईज? जे आपली मोठी पार्टिकलची क्रिस्टलची साल्ट आहे, आपण ते न घेता आपली जे काही फाईन साल्ट आहे तो घेतो. का रे? कारण की तो रॅपिडली डिझॉल्व होतो. ओके, काय होते? रॅपिडली डिझॉल्व होते ॲज कम्पेअर टू ते जे काही पार्टिकल साईज जास्ती येते, वी कॅन से दॅट. ओके, तो म्हणजेच इथे बोलायचं काय आहे की पार्टिकल साईज इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट क्रायटेरिया अफेक्टेड फॉर द ड्रग डिसोल्युशन, ड्रग ॲब्सॉर्प्शन, वी कॅन से दॅट. ओके, तर दिस इज ऑल्सो अ व्हेरी मेन फिजिको केमिकल प्रॉपर्टी. आता तुम्ही सांगणार की सर हे व्हेरी कोडच्या पुढे असा हॅशटॅग करून 8 का दिलेला आहे? गाईज, दिस पर्टिक्युलर हॅशटॅग 8 अँड देन 20 देन 14 देन 16 अँड देन 8 इट शो द शिव नंबर. आपण फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग और भरपूर तुमच्या टायमाला ते होतं युनिट ऑपरेशन, तर तिथे आपण वाचलेलं आहे ऑलरेडी सुटिक्समध्ये की शिवशेखर काय, शिव्ज काय, शिव्ज नंबर्स काय, शिव्जचे अपार्चर साईज काय, यू नो व्हेरी वेल. ओके, सो दिज आर द शिव के जर व्हेरी कोर्स राहिला तर कशात पास होईल लाईक वाईज. ओके, सो दिज आर द शिव नंबर, वी कॅन से दॅट. ओके, सो होप यू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर टॉपिक. ओके, खूप सिम्पल टॉपिक आहे, दॅट इज पार्टिकल साईज. ओके, आणि त्याचे इफेक्ट ऑन डिसोल्युशन अँड ॲब्सॉर्प्शन. ओके, ऑब्वियसली इफ द हायर विल बी द लार्जर विल बी द पार्टिकल साइज, then lower will be the rate of dissolution, rate of absorption. If lower will be the very fine particle size, we can say that then it's easy to absorb and easy to produce an effect, we can say that. Now the next one, that is the particle shape and the साईज. ओके, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जर पार्टिकल शेप आणि साईज पण खूप मॅटर करतो. जर साईज कमी राहिली, ऑब्वियसली ते सर्क्युलर शेपमध्ये जर राहिलं तर फ्लो प्रॉपर्टी पण आपली जास्ती राहणार आहे, व्यवस्थित राहणार आहे. जर सर्क्युलर शेपमध्ये राहिला, जर फ्लॅट शेपमध्ये राहिलं तर फ्लो प्रॉपर्टी व्यवस्थित राहणार नाही. आणि साईज पण खूप मॅटर करते आणि त्याच्यावर बायो अवेलेबिलिटी पण खूप मॅटर करते. ओके, जसं आपण बघितलं आता की जर लार्जर विल बी द पार्टिकल साईज, देन लोअर विल बी द बायो अवेलेबिलिटी, अँड लोअर विल बी द पार्टिकल साईज, देन लार्जर विल बी द बायो अवेलेबिलिटी. बायो अवेलेबिलिटी, you know very well guys, bio availability means what? The concentrations of the drug presence into the systemic circulation, that is the bio availability. And we know very well की जर पार्टिकल साईज जास्ती राहिली तर आपलं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये का कमी राहणार आहे? कारण की हळूहळू ॲब्सॉर्ब होणार आहे, ते हळूहळू ते डिझॉल्व होणार आहे. ओके, आणि जर वेळ राहिला तर तो ॲब्सॉर्ब पण डिझॉल्व पण होणार नाही, कारण की पार्टिकल साईज जास्त आहे म्हणून. आणि कमी केला तर रॅपिडली ॲब्सॉर्ब होईल आणि रॅपिडली सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये आपल्याला दिसेल. आणि वी नो व्हेरी वेल की सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जर आपला ड्रग गेला तेव्हाच आपला ड्रग इफेक्ट प्रोड्यूस करतो. अदरवाईज तुम्ही स्टमकमध्ये किती पण घ्या, स्टमकमध्ये जर ते GI मेम्ब्रेन ॲब्सॉर्ब नाही झालं, GI मेम्ब्रेन पास नाही केला, क्रॉस नाही केला, तर ते सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जाणार नाही, तिथे नाही गेलं म्हणजे ते इफेक्ट प्रोड्यूस करणार नाही. Okay, so should reduce the coarse material approximately 10 to 14 micron range. Just see, 10 to 14 micron range. This particular range is show that it is having a good flow property as well as good bioavailability. Okay, now the next one, that is surface area. Okay, this topic is also very important, or one of the very important physico-chemical properties. Okay, what is the surface area? What is our concepts of surface area? आपण जर बघितलं गाईज, यू हॅव टू कन्सिडर वन प्लेट. एक प्लेट कन्सिडर करा, एक प्लेट घेतला आहे तुम्ही. ते प्लेटमध्ये तुम्ही एक ग्रॅप्स घ्या, ग्रॅप्स है ना, आपण अंगूर म्हणतो है ना, ते घ्या. ओके, ते टाका तिथे. आणि एक अजर सेम प्लेट घ्या दुसरी, आणि तिथे तुम्ही एक ॲपल टाका, ॲपल ठेवा. आता कोणाचे सरफेस एरिया म्हणजे जे काही प्लेटची एरिया आहे कोणाची जास्ती उरणार आहे रे? जिथे तुम्ही ग्रॅप्स टाकलं होतं तिथे. का? कारण की ग्रॅप्सची साईज काय आहे? कमी आहे, आणि ॲपलची साईज जास्ती आहे. ॲपलची साईज जास्ती आहे म्हणून त्यांनी जास्ती सरफेस एरिया कवर केला, म्हणजे ते प्लेटचा सरफेस एरिया कमी राहिला. ओके, आणि ॲपलची ग्रॅपची साईज कमी आहे म्हणून सरफेस एरिया त्याला जास्ती भेटला, तर पूर्ण प्लेटमध्ये तो मुवमेंट करू शकतो.
ओके, म्हणजे सरफेस एरिया जास्त पण ॲपल करू शकत नाही का, कारण की ॲपलची सरफेस एरिया ॲपलची साईज पार्टिकल साईज जास्ती आहे. ओके, आणि ग्रॅपची पार्टिकल साईज कमी आहे, म्हणजेच ते छोटं आहे आणि मोठं आहे म्हणून त्याला सरफेस एरिया कमी भेटेल आणि याच्या सरफेस एरिया जास्ती भेटेल. म्हणजे एक पोझिशनवर ॲब्सॉर्ब न होतं ते जितकं सरफेस एरिया तिथे जाऊन ते ॲब्सॉर्प्शन होऊ शकतो. आणि जर सरफेस एरिया वाढला, वी नो व्हेरी वेल, इफ द पार्टिकल साईज इज लेस, आता आपण ग्रॅफ्स काढून ते वटाणा राहतो ना पी, ते पी आपण तिथे ठेवला, ऑब्व्हियसली साईज कमी झाली म्हणजे सरफेस एरिया अजून वाढला. ते पी काढून अजून आपण एक काहीतरी एकदम स्मॉल सीड्स ठेवला, फॉर एक्झाम्पल आपण वी कॅन से दॅट की काहीतरी एकदम स्मॉलर सीड्स ठेवला, तर ते स्मॉलर सीड अजून पार्टिकल साईज कमी झाली म्हणजे सरफेस एरिया अजून वाढला. अंडरस्टँड गाईज? तर म्हणजेच काय रे, इफ द पार्टिकल साईज इज डिक्रीजेस देन द सरफेस एरिया इज इन्क्रीजेस, इफ द सरफेस एरिया इज इन्क्रीजेस देन द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इन्क्रीजेस अँड इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज द बायो अवेलेबिलिटी. ओके, सो दिज आर द सरफेस एरिया, वी कॅन से दॅट. ओके, म्हणजे सरफेस एरिया जर वाढली तर आपला ड्रगला ॲब्सॉर्ब होण्यासाठी भरपूर वेळ भेटेल आणि वी कॅन नॉट से दॅट वेळ, म्हणजे भरपूर एरिया भेटेल आणि एरिया जास्ती भेटली म्हणजे तो लवकरात लवकर ॲब्सॉर्ब होणार, लवकरात लवकर ॲब्सॉर्ब झाला म्हणजे तो लवकरात लवकर इफेक्ट प्रोड्यूस करणार आणि बायो अवेलेबिलिटी पण त्याची हाय राहणार आहे. ओके, सो दिज आर द कन्सेप्ट्स ऑफ सरफेस एरिया. मीन्स सरफेस एरिया डिपेंडिंग ऑन द पार्टिकल साईज. तर जर तुम्हाला पार्टिकल साईज हे जे काय आपण डिस्कस केलं, जर पार्टिकल साईज आपली व्यवस्थित तुम्हाला कळलं असेल तर सरफेस एरिया ऑब्व्हियसली तुम्हाला करणारच आहे. जसं आपण बघितलं काहीच बघा, व्हेरी कोर्स, मॉडरेटली कोर्स, फाईन अँड व्हेरी फाईन. आता याच्यात सरफेस एरिया कोणत्या पार्टिकलची जास्ती असेल रे? बोला, कोणत्या पार्टिकलची? व्हेरी फाईन पार्टिकलची. कोणती गाईज? व्हेरी फाईन. का? कारण की त्याची पार्टिकल साईज खूप कमी आहे, तर त्याच्या सरफेस एरिया ऑब्व्हियसली वाढेल. आणि सरफेस एरिया वाढला तर ऑब्व्हियसली रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन वाढेल. रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन वाढला तर ऑब्व्हियसली बायो अवेलेबिलिटी वाढेल. बायो अवेलेबिलिटी वाढली म्हणजे ऑब्व्हियसली आपला इफेक्ट लवकरात लवकर प्रोड्यूस होणार आहे. ओके, सो होप यू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर थिंग, दॅट इज सरफेस एरिया अँड particle shape and size and bio availability. Okay, now the next criteria, that is dissolution. Okay, next one, that is dissolution. Okay, we know very well, आताच मी सांगितलं तुम्हाला की if the particle size is decreases then the rate of dissolution is increases, if the particle size is increases rate of dissolution is decreases. त्याचे आपण एखादी एक्झाम्पल घेऊ. जसं तुम्ही घरी घ्या, 2 ग्लास घ्या, ग्लासमध्ये सेम अमाऊंटच्या पाणी घ्या, वॉटर घ्या, आणि तिथे तुम्ही एक ग्लासमध्ये जे शुगर आहे तर शुगरचे मोठे मोठे क्रिस्टल, जे मोठे क्रिस्टलच्या क्युबिक शुगर येते ना, क्यूब मोठे मोठे, तो टाका आणि एक ग्लासमध्ये शुगरला क्रश करून त्याच्या पूर्ण फाईन पार्टिकलमध्ये पावडर तयार करा आणि तो टाका. तो टाकल्यानंतर दोघांना सेम टाईपची स्टरिंग द्या, सेम टाईमला, सेम टेम्परेचर, सेम प्लेसला. काय होणार रे? व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? प्रॅक्टिकल न करता कोणी पण सांगून देईल की जे क्यूब होता शुगरच्या, तो क्यूब लवकर डिझॉल्व होणार नाही ॲज कम्पेअर टू जे आपण फाईन साईजची पार्टिकल शुगरची टाकली होती तो. का असं झाला? कारण की त्याची पार्टिकल साईज कमी होती आणि पार्टिकल साईज कमी झाली म्हणजे सरफेस एरिया जास्ती भेटला. सरफेस एरिया वाढला म्हणजे त्याच्या जेव्हा तुम्ही स्टर केला तर विदिन अ सेकंड ते पूर्ण छोटे छोटे पार्टिकल काय झाले? डिझॉल्व झाले. आणि तसंच जर तुम्ही मोठी साखर क्यूब घेतला तर क्यूबमध्ये तुम्ही मोठा क्यूब जर टाकला ते त्याला स्टर केला तर स्टर केल्यानंतर काय होईल गाईज की त्याला सरफेस एरिया एकतर कमी भेटेल ग्लासमध्ये, आणि स्टरिंगवर तुम्ही जर प्रॉपर पण केलं स्टरिंग तरी पण ते हळूहळू डिझॉल्व म्हणजे त्याला वेळ लागेल. तर याच्याने काय करतो आपला की जे काही सरफेस एरिया आहे किंवा पार्टिकल साईज आहे एकमेकांशी कनेक्टेड आहे, तर ते व्यवस्थित राहिलं तरच डिझोल्युशन रेट व्यवस्थित राहणार आहे, अदरवाईज व्यवस्थित राहणार नाही. तर आपण प्री फॉर्म्युलेशन स्टडी करतो आहे तर आपण एखादी ड्रग सिलेक्ट केला, एखादी डोसेस फॉर्म बनवण्यासाठी एक ड्रग सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कळलं तो ड्रगचे पार्टिकल खूप मोठे मोठे, तर तो ड्रग आपण व्यवस्थित जर पार्टिकल साईज त्याची रिड्यूस नाही केली, त्याची पार्टिकल साईज कमी नाही केली तर आपल्याला व्यवस्थित ते डिझोल्युशन पण भेटणार नाही, सरफेस एरिया भेटणार नाही, बायो अवेलेबिलिटी भेटणार नाही ना, आपला ड्रग काहीच कामाचा राहणार नाही. तर काही पण बनवण्या अगोदर हे पूर्ण क्रायटेरिया व्यवस्थित अंडरस्टँडिंग करूनच घ्यायचं आहे. ओके, जसं इथे दिलेला तुम्हाला KD अँड KA, दॅट इज ॲब्सॉर्प्शन इन डिझोल्युशन रेट डिपेंड. KD म्हणजेच काय? ड्रग इन सोल्युशन, आणि KA म्हणजेच काय? ड्रग इन सिस्टेमिक ॲक्वियस सोल्युशन. बघा, KD म्हणजे ड्रग इन सोल्युशन,
काय काम असं आहे का? हो, काम असं आहे. कसं काम असं आहे की ड्रग जर सोल्युशनमध्ये कन्वर्ट झाला तेव्हाच तो ॲब्सॉर्ब होणार आहे ना. आणि ड्रगला सोल्युशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला रेट ऑफ डिझोल्युशन व्यवस्थित पाहिजे. जर रेट ऑफ डिझोल्युशन आणि रेट ऑफ डिझोल्युशन आपल्याला व्यवस्थित करण्यासाठी पार्टिकल साईज कमी पाहिजे. पार्टिकल साईज कमी केला तर आपोआप सरफेस एरिया वाढेल आणि सरफेस एरिया वाढेल तर ऑब्वियसली डिझोल्युशन रेट वाढेल, म्हणजे KD वाढेल. KD जर वाढला, ओके, KD जर वाढला म्हणजे ड्रग इन सोल्युशन जर वाढला तर ऑब्वियसली KA वाढेल. KA म्हणजेच काय रे? ड्रग इन सिस्टेमिक ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे डिझोल्युशन जितकं फास्ट झालं तितकंच फास्ट ड्रगचे ॲब्सॉर्ब होणार आणि ड्रग जितका फास्ट ॲब्सॉर्ब झाला तितकंच फास्ट तो बायो अवेलेबिलिटी म्हणजे सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये प्रेझेंट राहणार. जितका तो सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये प्रेझेंट राहिला तितका लवकरात लवकर तो इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. Okay, so these are very simple thing, that is dissolution. The knowledge of the comparative dissolution rate of the different chemicals like salt, ester, prodrug, physical like morphous, solvents, etc. हे काय नेसेसरी आहे. ओके, फर्दर डेव्हलपमेंटसाठी, ड्रग डेव्हलपमेंटसाठी हे सगळं आपल्याला डिझोल्युशन रेट चेक करणं नेसेसरी. ओके, सो होप यू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर पॉईंट, दॅट इज डिझोल्युशन. नाव द नेक्स्ट वन, दॅट इज द पावडर फ्लो प्रॉपर्टी. ओके, पावडर फ्लो प्रॉपर्टी. गाईज बघा, जर तुम्ही कन्सिडर केला, इथे आपण कन्सिडर केला की आपल्याला टॅबलेट बनवायचं आहे, तर तुम्ही टॅबलेट जर बनवायचं कन्सिडर केला तर ऑब्व्हियसली आपला पावडर फ्लो प्रॉपर्टी आपल्याला चेक करावं लागेल. कारण की बघा, जेव्हा आपण तिथे जातो चक्कीला म्हणजे काहीतरी दळायला, ओके, जसं आपण गहू किंवा तांदूळ किंवा जे काही असेल ते जर दळायला जातो तर काय करतो आपण, चक्कीच्या ते हॉपरमध्ये टाकतात वरून आणि मग ते खाली पडतात आणि मग आपल्याला ते ग्राइंडिंग होऊन आपल्याला खाली ते आपलं जे काही पीठ आहे ते भेटतो. पण ते जर व्यवस्थित जर वरून आपण जे मटेरियल टाकलं जर तोच व्यवस्थित नाही पडला, ओके, तर ते आपल्याला खाली ते जे काही पीठ आहे ते पावडर्स आहे ते भेटणार आहे का? नाही भेटणार आहे. म्हणजे फ्लो प्रॉपर्टी जर व्यवस्थित राहिली तेव्हाच सगळं व्यवस्थित होणार. जर फ्लो प्रॉपर्टी व्यवस्थित नाही राहिली तर तो तांदूळ किंवा जे काही आपले गहू आहे ते खाली पडणार नाही. खाली नाही पडले म्हणजे तो पावडर आपल्याला भेटणार नाही. तर आपला सेम whenever you want to prepare the tablet material na, at that time you require the good flow property of the powder. ओके, जर तो आपण हॉपरमध्ये टाकतो, जसं आपण पावडर पूर्ण एक्सिपियन्स आणि ड्रग मटेरियल मिक्स करतो, हॉपरमध्ये टाकतो, हॉपरमध्ये टाकल्यानंतर तो हळूहळू खाली येतो आणि खाली आल्यानंतर मग आपण प्रिपेअर करतो टॅबलेट्स, तो निघत जातो. पण जर त्याची फ्लो प्रॉपर्टी व्यवस्थित राहिली नाही तर तो खाली येणार नाही. खाली नाही आला म्हणजे तर आपलं टॅबलेट बनणार नाही. जर आला तरी पण तो अर्धा येऊन जाईल, अर्धी टॅबलेट बनेल, थिकनेस कमी होऊन जाईल. लाईकवाईज हे सगळं होणार आहे गाईज, प्रॉब्लेम क्रिएट होईल. ओके, तर त्यासाठी आपल्याला फ्लो प्रॉपर्टी डिटरमाइन करणं खूप गरजेचं आहे ड्रगची. ओके, सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉपर्टी. आणि जर एक सांगायला गेलो तर फ्लो प्रॉपर्टी इज मेनली डिपेंडिंग ऑन द पार्टिकल शेप, particle size also, but particle shape. If the shape of the particle is flat in nature then it cannot be flow properly, but it is circular in nature then it lead to flow property, then flow it properly. म्हणूनच आपण काय बनवतात, ड्रगचे काय बनवतात रे, ग्रॅन्युल्स बनवतात. ओके, ग्रॅन्युलेशन करतो आणि मग आपण ते ग्रॅन्युल्सने काय करतो की त्याची आपण सर्क्युलर शेप बनवतात की फ्लो प्रॉपर्टी त्याची इन्क्रीज व्हायला पाहिजे. तर वेनेवर वी वॉन्ट टू डिटरमाइन द फ्लो प्रॉपर्टीज ऑफ द पावडर देन वी कन्सिडर द टू थिंग्स, दॅट इज बल्क डेन्सिटी अँड अँगल ऑफ रिपोज. bulk density and angle of reports. Okay, so what is the bulk density? You know very well guys, bulk density. ओके, आपण काय करतो रे बल्क डेन्सिटीमध्ये, आपण जे काही ड्रग आहे ड्रगच्या वेट आणि व्हॉल्यूम मेजर करतो बाय युझिंग द मेजरिंग सिलेंडर. ओके, किती ml म्हणजे किती बल्कचा आपला ड्रग आहे त्याच्याने आपल्याला काय करतो की त्याची फ्लो प्रॉपर्टी. आणि जे काही बल्क डेन्सिटी आपण वी हॅव टू एक्सप्रेस बाय मीन्स ऑफ द कार्स कॉम्प्रेसिबिलिटी इंडेक्स. ओके, आपण कार्स कॉम्प्रेसिबिलिटी इंडेक्स अँड द हॉशनर्स रेशोने आपण ते एक्सप्रेस करतो. बघा, कार्स इंडेक्स पर्सेंटेज मीन्स व्हॉट, कार्स इंडेक्स पर्सेंटेज मीन्स व्हॉट, आपण दोन डेन्सिटी म्हणजे बल्क डेन्सिटी, टॅप डेन्सिटी, ओके, आपण कन्सिडर करतो. बघा, कार्स इंडेक्स पर्सेंटेज आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट इज टॅप डेन्सिटी मायनस पोर्ट डेन्सिटी डिवायडेड बाय टॅप डेन्सिटी इंटू 100. ओके, म्हणजे टॅप डेन्सिटीमधून मायनस करायचं पोर डेन्सिटी.
ओके, आणि त्याला डिवायडेशन करायचं टॅप डेन्सिटी आणि त्याला इंटू 100 करा, तुम्हाला कार्स इंडेक्स भेटेल. हॉर्सनर रेशो कसं काढतो आपण, सिम्पली टॅप डेन्सिटी डिवायडेड बाय पोर्स डेन्सिटी. ओके, पोर डेन्सिटी म्हणजे पोर केल्यानंतर किती होतं आणि टॅप केल्यानंतर किती आहे. ओके, सो दॅट इज द हॉर्सनर्स रेशो आपण काढू शकतो. बघा, टाईप्स ऑफ फ्लो. ओके, आता आपण कार्स इंडेक्स पर्सेंटेज जितका आपलं निघेल त्याच्याने आपल्याला काय कळेल टाईप्स ऑफ फ्लो, की आपली फ्लो प्रॉपर्टी कशी आहे आणि आपल्याला की कशी पाहिजे, एक्सलेंट फ्लो पाहिजे, गुड फ्लो पाहिजे. ओके, आपल्याला पुअर फ्लो नको आहे, व्हेरी पुअर तो नको आहे आणि एक्स्ट्रीमली पुअर तो नकोच आहे. जर असं राहिलं तर आपण त्याची फ्लो प्रॉपर्टी आपल्याला इन्क्रीज करावं लागेल किंवा जास्तीत जास्त ल्युब्रिकंट यूज करावं लागेल. पण बघा, जर तुमच्या कार्स इंडेक्स आला 5 to 10% तर तुमच्या एक्सलंट फ्लो राहणार आहे. 12 to 16% राहिला म्हणजे गुड फ्लो राहणार आहे. 18 to 21% राहिला म्हणजे फेअर टू पासेबल राहणार आहे. अँड द पुअर फ्लो राहिला म्हणजे 23 to 25% राहिला म्हणजे पुअर फ्लो. अँड 33 to 38% राहिला म्हणजे व्हेरी पुअर. आणि मोर दॅन 40% राहिलं म्हणजे एक्स्ट्रीमली पुअर फ्लो, म्हणजे ते आपण कन्सिडर करू शकत नाही. तसंच हॉर्सनर रेशोचे आहे की जर लेस दॅन 1.25 राहिला तर गुड फ्लो राहतात आहे. 20% कार्स इंडेक्स. ओके, आपण तिथे कन्सिडर केला 20%. बघा, मग 1.25 जर राहिला नियर अबाउट देन पुअर फ्लो राहतो आहे 30% कार्स इंडेक्स. बघा, आपण व्हेरी पुअर फ्लो कार्स इंडेक्सला 30%. अँड 1.25 तर 1.5 राहिला तर ग्लायडियन इट टू बी ॲडेड. तिथे आपल्याला ग्लायडंट ॲड करावं लागेल. ओके, सो हे चेक करणं पण आपलं खूप गरजेचं आहे. ओके, नाव द अँगल ऑफ रेपोर्स. यू नो व्हेरी वेल गाईज हाऊ टू कॅल्क्युलेट द अँगल ऑफ रेपोर्ट, दॅट इज पाय आर स्क्वेअर. हे फॉर्म्युला घेऊन आपण ते कॅल्क्युलेट करतो त्याच्या ते. आणि कसं परफॉर्म करतो आपण, यू वॉज ऑलरेडी डन दिस पर्टिक्युलर प्रॅक्टिकल. आपण काय करतो, एक स्टँड घेतो, स्टँडवर आपण काय ठेवतो, आपली फनेल ठेवतो. फनेल ठेवल्यानंतर खाली पेपर ठेवतो, वरून आपण मग ते टाकतो. काय टाकतो, आपला पावडर्स टाकतो. आणि टाकल्यानंतर मग आपण त्याची हाईट आणि त्याच्या रेडियस ते पूर्ण डिटरमाइन करतो, मग कॅल्क्युलेट करतो. त्याला म्हणतात आपण अँगल ऑफ रेपोर्स. आणि अँगल ऑफ रेपोर्स कशासाठी आपण डिटर्मिनेशन करतो, जस्ट टू अंडरस्टँडिंग द फ्लो प्रॉपर्टी ऑफ द ड्रग. जर फ्लो प्रॉपर्टी व्यवस्थित नाही राहिली तर आपल्याला व्यवस्थित अँगल ऑफ रेपोर्स भेटणार नाही. जर व्यवस्थित फ्लो प्रॉपर्टी राहिली तर व्यवस्थित. आपण काय करतो रे, वरून हॉपरमध्ये टाकतो आणि वरून आपण फनेलमध्ये टाकतो. बघा काही फनेलचे जे काही शेप आहे आणि हॉपरचे जे काही शेप राहतो ते सेमच राहतो नियर अबाउट. ते पण वरून थोडासा ब्रॉड राहतो आणि मग खाली थोडासा नॅरो राहतो. ओके, आणि असं व्यवस्थित फ्लो होतो. तसंच आपला हॉपरचा पण राहतो. ओके, म्हणजे याच्याने करून काय होतं की आपण वी हॅव टू डिटरमाइन बाय मीन्स ऑफ द अँगल ऑफ रेपोर्स वी हॅव टू डिटरमाइन द फ्लो प्रॉपर्टीज ऑफ द पावडर. मीन्स स्टॅटिक हीप ऑफ द पावडर वेन ऑनली ग्रॅव्हिटी ॲक्ट अपॉन इट. ऑनली ग्रॅव्हिटी ॲक्ट. आपण काहीतरी खाली व्हॅक्यूम लावलं आहे का, आपण जेव्हा फनेल लावणार तिथे फनेल ठेवणार तर आपण खाली व्हॅक्यूम लावलं आहे का, नाही. ऑनली बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी तो फ्लो होतोय ना. ओके, विल टेंड टू फॉर्म अ कोनिकल अमाउंट. ओके, वन लिमिटेशन एक्झिस्ट, द अँगल्स टू द हॉरिझेंटल कॅन नॉट एक्झिस्ट अ सर्टन व्हॅल्यू अँड इट्स नोन ॲज द अँगल ऑफ रिपोज. ओके, एक सर्टन व्हॅल्यूपर्यंतच जाते, त्याला म्हणतात आपण अँगल ऑफ रिपोज. इफ एनी पार्टिकल temporarily lies outside this limitation angle, it will slide down the adjustment surface under the influence of the gravity until the gravitational pull is balanced by the function caused by the interparticulate forces. And if you consider the angle of repose depending on the flow, then just see guys, angle of repose and the types of flow. Angle of repose is less than 25, then excellent flow. Then 25 to 30, then good. Then 30 to 40, then passable. And more than 40 we can say that is very poor. Okay, very poor in nature. Okay, so the angle of repose, I hope you understand it, angle of repose. And here the last point in your physico-chemical property, and this particular last point is what, that is vapor pressure. Okay, last point काय आपला vapor pressure आहे. Vapor pressure means what guys, what is the vapor pressure? Okay, just try to understand this particular concept, vapor pressure. Okay, vapor pressure means what, की जे काही आपला प्रेशर आहे, जेव्हा वेपर जनरेट होतात ना, वेन एव्हर वी हॅव टू हीट एनी पर्टिक्युलर मटेरियल अँड द वेपर्स आर स्टार्ट टू गेट जनरेटेड, देन इन विच प्रेशर द वेपर्स आर गेट जनरेटेड, दॅट पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. त्याला आपण काय म्हणतो, वेपर प्रेशर. ओके, फॉर एक्झाम्पल एक वॉटर आहे
आपण वॉटर घेतला आणि अल्कोहोल घेतला. काय घेतला गाईज? वॉटर अँड अल्कोहोल. वी नो व्हेरी वेल वॉटरचे जर आपण कन्सिडर केलं त्याच्या बॉइलिंग पॉईंट 100°C, अल्कोहोलचं कन्सिडर केलं तर अल्कोहोल तर रूम टेम्परेचरवर पण इव्हॅपोरेट होतं. इट इज वोलाटाईल इन नेचर, वी कॅन से दॅट. तर दोघांना आपण 40° किंवा 50°पर्यंत हीट केला. ओके, हीट केला किंवा 100°पर्यंत हीट केला. आता हीट केल्यानंतर 100° दोघांना दिला तर कोणाचे वेपर प्रेशर जास्ती राहणार? कोणत्या सॉल्व्हंटच्या? ऑब्वियसली अल्कोहोलच्या. का वेपर प्रेशर जास्ती राहणार? कारण की त्याच्या बॉइलिंग पॉईंट कमी आहे. बॉइलिंग पॉईंट कमी आणि आपण त्याला टेम्परेचर जास्ती देतो आहे म्हणून ते वेपर प्रेशर जास्ती, म्हणजे जास्ती प्रेशरने लवकरात लवकर इव्हॅपोरेट होणार आणि वॉटर कमी प्रेशरने इव्हॅपोरेट होणार. ओके, त्याला म्हणतात आपण वेपर प्रेशर. तर जर तुम्ही कोणता तरी मटेरियल जर ते लिक्विडमध्ये आहे तर त्याला जर आपल्याला काहीतरी बनवायचं असेल तर त्याचं वेपर प्रेशर अंडरस्टँडिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि वेपर प्रेशर आपल्याला रेट ऑफ फिल्ट्रेशन पण आपण त्याच्याने डिटरमाइन करू शकतो किंवा फिल्ट्रेशनसाठी पण आपल्याला खूप गरजेचं राहतो. ओके, अ सबस्टन्स मस्ट पासेस द लो वेपर प्रेशर अँड इफ इट इज हाय इट मे लीड टू स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. जर लो असेल आणि जर हाय झाला तर स्टॅबिलिटी प्रॉब्लेम तो देऊ शकतो. अँड द कंटेंट युनिफॉर्मिटी प्रॉब्लेम. ओके, कंटेंट युनिफॉर्मिटी प्रॉब्लेम पण तिथे होऊ शकतो. समटाईम इंट्रॅक्शन विथ द अदर कंपाऊंड मे टेक्स प्लेस. कारण की वेपर प्रेशर जास्ती आहे तर ते दुसरीकडे जाऊन कॉन्टॅमिनेशन पण प्रोड्यूस करू शकतो. Okay, so this is also one of the physicochemical property we need to understand before making anything. Okay, आपल्याला काही बनवण्या अगोदर, काही पण बनवण्या अगोदर आपल्याला हे पण क्रायटेरिया अंडरस्टँडिंग करावा लागेल. बघा गाईज, आपण काय काय बघितला? फिजिकोकेमिकल प्रॉपर्टी प्री फॉर्म्युलेशनची आपण बघितला. सोल्युबिलिटी, ओके, ते आपण व्यवस्थित डिस्कस केला लास्ट लेक्चरला. मग आपण आयोनायझेशन कॉन्स्टंट बघितला की आयोनाइज ड्रग राहिले म्हणजे ते काय राहणार आहे गाईज? ते हायड्रोफिलिसिटी त्याची, आणि जर अनआयोनाइज राहिले तर लिपोफिलिसिटी. आणि आपल्याला गरजेचं काय ते मी एक्झाम्पल देऊन सांगितलं होतं. मेल्टिंग पॉईंट बघितला, सॉलिड स्टेट म्हणजेच त्याच्या क्रिस्टलाइन नेचर, वी कॅन से दॅट शेप. ओके, ते आपण बघितलं इथे. देन पार्टिशन कोइफिशियंट हे लेक्चरमध्ये बघितला. सरफेस कॅरेक्टरिस्टिक बघितला, त्यात पार्टिकल साईज अँड द सरफेस एरिया. देन पार्टिकल साईज बघितला आपण, वेगवेगळे साईजचे पार्टिकल टाईप्स बघितले. व्हेरी कोर्स, कोर्स, मॉडरेटली कोर्स, फाईन अँड व्हेरी फाईन. देन द पार्टिकल शेप अँड साईज बघितला. सरफेस एरिया रिलेशनशिप बघितला आपण सरफेस एरियाच्या, पार्टिकल साईजच्या अँड डिझोल्युशनच्या. मग आपण फ्लो प्रॉपर्टी बघितला, ते पार्टिकल शेपचे रिलेशनशिप आहे. त्यात आपण बल्क डेन्सिटी, अँगल ऑफ वेपर्स बघितला, कार्स इंडेक्स, हॉस्नर्स इंडेक्स रेशो बघितला, देन अँगल ऑफ वेपर, देन लास्ट आपण वेपर प्रेशर. Now from next lecture guys we will start the next topic, that is drug excipient interaction. Okay, we will discuss it in next lecture. So hope you understand here the physicochemical properties of the drug. Okay, if you have any problem, anything else, then you can free to ask me anytime, anywhere. Thank you.